मन भरलं ग तुझं, प्रेमावर भरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला, गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला. पाखरा आजाद केलं तुला, पाखरा आजाद केलं तुला, पाखरा आजाद केलं तुला. काय बघा बुवा, हल्ली बिग बॉस बघायचंच तुम्ही. सूरज चव्हाण बघा, म्हणजे विनर बिग बॉस. त्यांनी एक दाखवून दिलं की फक्त पैशामुळे माणुसकी जोडता येत नाही, तर आपल्या स्वतःमध्ये माणुसकी लागता, समोरच्या बुवाचो आनंद पण बघूचो लागता, समोरच्या माणसाचो, तर आपण सगळ्यांची मनं जिंकू शकतो. त्यांनी पण त्या सूरज चव्हाणने पण या गाणं फेमस केलेलं आहे, त्यांच्या स्टाईलमध्ये गाणं म्हणण्याचे प्रयत्न करते. तुम्ही वाचा, तुम्ही बक्षीस आली हो. अरे जोर आणालय. एक खरं प्रामाणिकपणे सांगते, मी हायचंच आहे, पण आम्हा दोन्ही बुवांना तुम्ही साथ कर. कारण खै कसा होता की गेलो थैचो जो बुवा असतलो ना, तेका पब्लिक एकदम खुश आणि समोरच्या बुवा घ्या करून टाकतं. तसे आपण हा खरंच मंडळाचं खरंच कौतुक करावं तेवढा कमी आहे. बघा एक गाणं येते. प्रेमावर वल्ल ग तुझं, आता मन भरलं ग तुझं, प्रेमावर वल्ल ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. गद्दाली कलून तूच म्हणते गद्दाल मला, गद्दाली कलून तूच म्हणते गद्दाल मला. पाखला आजाद केलं तुला, पाखला आजाद केलं तुला, पाखला आजाद केलं तुला. प्रेमावर वल्ल ग तुझं, आता मन भरलं ग तुझं, प्रेमावर वल्ल ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला, गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला. पाखला आजाद केलं तुला, पाखला आजाद केलं तुला, पाखला आजाद केलं तुला, आजाद केलं तुला, आजाद केलं तुला. कसं हाडे मी सुरुवातीक म्हटले तसा मंजुळा गाणं कोकिळा त्यांचं तुमचं आम्ही हात धरूक जातच नाही हो. आमका जेवढा जमतं तेवढा बोलायचा प्रयत्न, गायचा प्रयत्न करत. कसं ते त्यांचे तुमचे शिष्य पण असतील ना, हा त्यांचे शिष्य पण असतील बरेच, आणि मी स्वतः एक शिकतोय अजून. हडेचा तसा काय कळणार नाही हो, म्हणून आपला घ्यावा. काय जेवणाचं सांगलं नाही, म्हणतात मागा काय येणार ना, ह्यांच्याकडे जावा हे शिकवतेले. हो मी आता हॉटेल घालूचा विचार करते, तुम्ही जेवणाचा कसला सांगतात. काय माहिती बुवा की आपण जर शंकराच्या मंदिरात गेलो तर त्या शंकराच्या गळ्यामध्ये साप असतो आणि त्याचं वाहन कोण आहे तर नंदी. पार्वतीचं वाहन कोण आहे तर शिव. त्या कार्तिकेयचं वाहन कोण आहे तर मोर. आणि गणेशाचं वाहन कोण आहे तर उंदीर. शंकराच्या गळ्यामधील साप सुटला तर तो आधी उंदराला खाणार. पार्वतीचं वाहन सिंह जर सुटला तर तो आधी नंदीला खाणार. आणि कार्तिकेयाचं वाहन मोर जर सुटला तर तो आधी सापाला खाणार. ते एकमेकांचे कट्टर दुश्मन असून सुद्धा ते त्या मंदिरामध्ये प्रामाणिकपणे आपलं काम करताय. आणि हा मनुष्य प्राणी असा आहे जो आपण म्हणतो मालवणी बघा माणसं की एकमेकांच्या उरार बसलेली असतात, एकमेकांचे पाय काही चूक बघत असतात. पण अशा कलियुगामध्ये जर आपल्या जीवाक जीव देणारो जर मित्र जर कोण असतात तर आपल्याशिवाय पुण्यवान व्यक्ती कोण नाही. कारण मित्र दोस्त आणि सखा यामध्ये फरक असतो. मित्र कोण जो आपल्या जर काय बाजारात गावलो तर आपण त्याच्यासोबत तासन तास गप्पा मारू शकतो, त्याच्यासोबत खेळाक जातो, तो म्हणजे आपला मित्र.
दोस्त म्हणजे कोण? जर आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट घडली तर त्या दोस्ताला सांगण्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. तो म्हणजे आपला दोस्त. आणि सखा म्हणजे कोण? तर ज्याला एखादी गोष्ट सांगण्यासाठी शब्दांची गरज नसते, आनंद व्यक्त करण्यासाठी हसण्याची गरज नसते, आणि दुःख व्यक्त करण्यासाठी रडण्याची गरज नसते, ज्याला आपण न सांगता सगळं काही समजून जातं, तो म्हणजे आपला सखा. बुवानी सुरुवातीला सांगल्याप्रमाणे आपली जी मैत्री आहे ती बुवा अशीच कायम ठेवूया, आणि ह्या पुढचे पण जे काही आपले कार्यक्रम असतील ते अगदी गोडी गुलाबीने करूया. बुवा कसे एकदम गोड दिसतात तसेच. एक गाणं आठवलं तुमच्यासाठी खास. पहिला प्रेमावर वरला जाऊ दे, कारण गद्दारी तुम्ही आमच्याशी कधी करूक नाही. काजळ लावून आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातलं या साज, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नकरी वाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझी मोरणीची चाल. काजळ लावून आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातलं या साज, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नकरी वाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझी मोरणीची चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी राजा फोटो माझा काढ. हा मोस्ट वेलकम. तर थँक्यू. जरा मोठं नको मला. काय तर या डबल बारीच्या माध्यमातून आपल्याला त्या थांबा माफ करा, बक्षीस आधी वाचूची रवली आहे. आदरणीय श्री संदीपजी सरमळकर यांच्याकडून आमचे पकवाज वादक बबनजी मेस्त्री यांच्यासाठी 100 रुपयाचे, तसेच तबला वादक मकरंजी सावंत यांच्यासाठी 100 रुपयाचे बहुमोल असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करते. धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री हरी परब यांच्याकडून 200 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय. चंद्रकांत परब यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय. आदरणीय श्री किशोर भालेकर यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय. सौ रुपाली गोळवणकर यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय. ऋषाली गोळवणकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय. मानसी गोळवणकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय. बुवा या तिन्ही म्हणजे रुपाली, ऋषाली आणि मानसी या ब्राह्मणदेव हॉटेलच्या मालकीन असत. त्यांच्याकडून असं तिघांकडून सुद्धा 300 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करते. त्याचप्रमाणे प्रथमेशजी मराठे यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय. मंगेश शाळगावकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय. हा दादा तर मगाशी झाला तेव्हा जाग करायची, लगेच नाव चुकला काय, नाव चुकाक द्यायचं ना अजिबात. मगाशी मी हरी परब बोली, माफ करा. हरी भालेकर यांच्याकडून 100 रुपयाचं, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. पियुष गोळवणकर यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय. आधी हे पुरे होते, सगळा कन्फ्युज होत आता.
प्रथमेश मराठे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे मंगेशजी साळगावकर यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय. विनया मराठे हिंसकडून 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय. तसेच राजू कोंडे यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करते. एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. माझे गुरुवर्य आदरणीय श्री गुंडूजी सावंत बुवा यांनी बक्षीस पाठवून दिलंय. माझ्यासाठी 300 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे पकवाज वादक बबनजी मेस्त्री यांच्यासाठी 100 रुपये, तसेच तबला वादक मकरंजी सावंत यांच्यासाठी 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय. हा, ते तुम्हाला सुद्धा गुंडू सावंत बुवांकडून 200 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करते. त्याचप्रमाणे तुमचे पकवाज वादक यांच्यासाठी सुद्धा 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करते. हिशोब क्लिअर धरा. काय ठेवू नको परत, नाही तर उद्या मेसेज करेल, गो माझे 300 रुपये रवले आहेत तुझ्याकडे. तर काय तर प्रभू श्रीराम हे जेव्हा वनवासामध्ये गेले होते तेव्हा सीता मातेला खूप तहान लागली, पण तिथे पाण्याचं सरोवर, त्या पाण्याचं जलाशय त्यांना कुठे सापडत नव्हतं. म्हणून तिथे मयूर तिथे आला आणि प्रभू श्रीरामांना सांगतोय की मी तुम्हाला जलाशयाची वाट दाखवतो, तुम्ही माझ्यासोबत चला. पण मोर तो उडून उडून जाणार, म्हणून प्रभू श्रीराम हे रस्ता चुकायला नको म्हणून त्याने सांगितलं की माझ्या मयूर पंख एक एक माझं पीस काढून या वाटेवर टाकत जातो, म्हणजे तुम्ही कुठे रस्त्याची चूक होणार नाही. पण आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की मोराचा मयूर पंख हा विशिष्ट कालावधीत आणि विशिष्ट ऋतूमध्येच घडून पडतो. तो जर स्वतःच्या इच्छेनुसार घडत असेल तर त्याचा मृत्यू होतो. आणि शेवटी तेच झालं. त्या मयुराने प्रभू श्रीरामांना जलाशयाची वाट तर दाखवली हो, पण त्याचा तिथे मृत्यू झाला. पण त्या मोराने प्रभू श्रीरामांना सांगितले की संपूर्ण जगताची तहान भागवणारे प्रभू श्रीराम, त्यांची तहान आज मी भागवतोय आणि त्यांच्या चरणापाशी मला मृत्यू आलाय, ह्याच्यापेक्षा सौभाग्याची गोष्ट मला कोणती नसेल. म्हणून आणि त्याने मरण पावलं. पण प्रभू श्रीरामांनी त्याला वरदान दिलं की ह्या जन्मात तर नाही, पण तू पुढच्या जन्मात जेव्हा मी द्वापार युगात श्रीकृष्ण म्हणून जन्म घेईन तेव्हा तुझा मयूर पंख हा माझ्या माथ्यावरती धारण करेल. तेव्हापासून आपण बघतोय की श्रीकृष्णाच्या माथ्यावरती मयूर पंख धारण केलेला दिसतो. ती त्या मोराची पूर्वजन्माची पुण्याई होती की पुढच्या जन्मात त्याला श्रीकृष्णांच्या माथ्यावरचं स्थान मिळालं. मग बुवा आपल्या दोघांची नक्कीच काहीतरी पुण्याई असणार आहे, कारण ह्या कलियुगा इथे 2 मिनिटं पण कोण कोणाचं ऐकायला घेत नाही हो. मतलब 1-2 मिनिटं कोणी लेक्चर प्रवचन अरे चल तुझा बंद कर म्हणून सांगणारे लोक असतात. पण आपल्याला ही मानाची खुर्ची मिळाली आणि 2 मिनिटं काय तर 4-4 तास तुम्ही येथे बसून आमची डबलबारी ऐकताय, आमचं बोलणं ऐकताय. मग आमच्या दोघांपेक्षा पुण्यवान इथे कोणीच नसेल बघा. हीच आमच्या कुठेतरी पूर्वजन्माची पुण्याई असेल. तर या डबलबारीच्या माध्यमातून आपल्याला त्या भगवंताच्या चरणाशी लीन व्हायला हवंय. त्या भगवंताकडे एकच मागा की माझ्या आई वडिलांच्या इच्छा पूर्ण होऊ देत. तुम्हाला आयुष्यात कसली कमी पडणार नाहीये. आपण बघा कधी आजारी पडलो तर आपले मित्र म्हणजे प्रियसी मित्र वगैरे जी काय म्हणतात ती आपल्याला गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर करून झोपी जातील. पण ती आपली आईच असते. ती आपल्याला रात्रीचं दूध गोळ्या आणि आपले सारख्या मिठाचे घड्या घालत असते. ती आपली आईच असते. आणि तो बापच असतो जो रात्रभर जागरण करून आपल्या बाजूला बसून राहतो की आपला ताप येतोय का, आपल्याला काही बरं वाटत नाहीये का, हा बघणारा तो बापच असतो. तुम्ही आयुष्यात किती मोठे व्हा, कर्तृत्ववान व्हा, महाराष्ट्रभर फिरा, पण एक लक्षात ठेवा, आपल्या आई वडिलांनी, आपण लहान असताना आपल्या स्वतःच्या आई वडिलांनी आपली इच्छा आपली आकांक्षा बाजूला ठेवून तुमचं भवितव्य सुधारावं. तुमच्या शिक्षणासाठी बँकमधून कर्ज घेतलाय, लोकांकडून पैसे घेतले आहेत, कोणाच्या समोर भीक पण मागितली आहे, पदर पसरलाय आणि का तर आपल्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च होऊ दे, ते कधी विसरू नका. कारण
आपण कधीतरी इमॅजिन करा, इथे नवतरून छोटे छोटे बारके बारके बरेच आहेत बघा, आपण कधीतरी इमॅजिन करा की आपले आई वडील आपल्या शिक्षणासाठी दुसऱ्यांच्या समोर पदर पसरतायत, हात पसरतायत की माझ्या बाबूची हॉस्टेलची फी देऊची असा, माझ्या बाबूची खानावळ देऊची, खानावळीचे पैसे देऊचे, त्या शिक्षकांकडे ते गडवळतायत की हा 1 महिना सोडून द्या, पुढच्या महिन्यात मी बरोबर तुमच्या टाइमवर पैसे देईन, असं म्हणून आपला जो बाप तो शिक्षकांसमोर गिळगिळतोय. आणि आजकालच्या तरुण पिढीला लाज वाटायला पाहिजे की आपला बाप आई वडील हे जे 4-2 पैसे कमावून मेहनत करून जर 4-2 पैसे कमावतायत, तर आजकालच्या तरुण पिढीला लाज वाटते की हा माझा बाप आहे, ही माझी आई आहे, म्हणून आपल्या मित्रमैत्रिणींना आपल्या शाळेमध्ये सांगताना लाज वाटते. तुमका एवढं सांगेन की आपला आई वडील हे आपले अभिमान आहेत, कारण त्यांच्यामुळे आपण येथे आहोत, आपण हे जीवन जगतोय. आपलं पूर्ण आयुष्य जरी गेलं तरी त्यांचे उपकार आपण फेडू शकत नाहीये, म्हणून त्यांना कधी विसरू नका. बघा आपला बाप जेव्हा रात्री झोपी जातो ना, तेव्हा त्याची बनियान बघाव, बनियान त्या बनियानीक 10 डिगा पडलेली असतली, पण आपलो बाबू आपलं पोरग्या शाळेत जाता त्याच्यासाठी नवीन नवीन कपडे आणून देणारे ते आई बापच असतात. आपलं चप्पल, त्या आई वडिलांचं चप्पल हे 4-2 ठिकाणी फाडून पाडून ते वापरतात, पण आपलं बाबू शाळेत जाता त्याच्यासाठी नवीन चप्पल घेऊ का, महिन्यान 2 महिने नवीन बूट घेऊ कवे, हे म्हणणारे ते आई वडीलच असतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता बघा बारक्या बारक्या सगळ्यांकडे प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन दिसतायत. ते आपले आई वडील 4-2 पैसे कष्ट करून आपल्या मुलांसाठी मोबाईल घेतायत, आणि आजकालच्या आपल्या तरुण पिढीच्या मोबाईलात मेसेज काय असतात, मेरे बाबू ने खाना खाया, म्हणजे तो पोरगो असतो होय मोगरण्या भालेकरवाडीतलो, आणि त्या पोरग्या असताना थोड्या कणकवली घोंसुरी ना, त्या पोरग्या असताना घोंसुरीतला, आणि तो पोरगो रात्रीच्या 12 वाजता आता त्या बाबू जोनाक त्याचा जवान भरव जातो. ही आजकालची बारक्या बारक्या सगळ्यांचे पाहता हल्ली बघ, सगळ्यांच्या जोडी ठरलेले असतात. पहिली दुसरीत गेली की झाला, हायता माझा, हायता लांब केसावाला आता माझा, हायता छोटा केसावाला आता तुझा, असेच हायता का बघा. बरोबर पटला इथं दोघांका, नाही पटत काय सांगताला, पटला म्हणून हसलास, ऐकला. बुवानी मग सांगले नाही की आमच्या टायमिंगला काय ते कसले डे, व्हॅलेंटाईन डे, हे डे ते डे, भिकार डे दे, तुम्ही काय म्हातारा झाला. माका वाटतं आमच्यात डायरेक्ट 7-8 वर्षाचा फक्त गॅप असतो, तुमच्यापासून डे चालू झाले आहेत ते, आमच्यापासून आपले तुम्ही नावाक सांगता, तुम्ही नाही करू नाही. आता काय लगीन झालं का बोलताच होय नाही काय की येते आठवलं म्हणून सांगते, या महिला वर्गाचं येते उपस्थित महिला वर्गाचं तारीफ करण्यासारखी आहे. कारण पुरुषांचं कसं असतं की जेवले हात धुतल्याने की ते हात टॉवेला पुसूचे कष्ट कोण घेत नाही, तेच आपल्या पॅन्टी कशा सारल्यानी की म्हणतेले अंकिता बुवा आणि पाळेकर बुवांची डबल बारीत कशी एकमेकांची वाट लावतात ते बारी बघूक जाते. पण महिलांचं तसं नसतं, त्यांना बिचाऱ्यांका दिवस रात्र काम करू खया, ह्यांचा पण लग्न झालं अनुभव असतील चांगले, हा तर दिवस रात्र काम करू काय, बिचारी रात्रीचा जेवण बनवतली, अगदीच घो प्रेमाचो असलो तर त्याका भरव जावं लागता, ती भरवतली, आणि नंतर बिचारी आता कामा वगैरे सारून इली आहेत. बरं त्यांना सकाळी उठायचं वाजताला ती म्हणतली ह्यांचा सरता कधी आणि आम्ही झोपाक जातो कधी. रामकृष्ण यांच्या भजनापेक्षा आमची झोप बरी. पण अडेची बायका बुवा तशी नाही, तुमका दिसताला माझ्या शेवटच्या गजर होय तगत अशीच्या अशी थांबलेली असतली, अनुभवाचे बोल. तर खरंच तुमच्या महिला वर्गाचं मनपूर्वक आभार मानते. हा विषय कळतो तर त्या पिल्लू सोन्याक आपल्या भरवक जाण्यापेक्षा, रात्रीचा जवान भरवक जाण्यापेक्षा आपल्या आई वडिलांना कधी प्रेमाने 2-4 घास भरवा, त्यांना कधीतरी प्रेमाने जेवलात का विचारा, नक्कीच तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यातून अश्रू येतील. बघा एक आई वडिलांसाठी गाणं घेण्याचा प्रयत्न करते आणि रुपावली घेते. तंबाखू नको. आदरणीय श्री राजू भालेकर
मयूर स्पोर्ट्सचे मालक यांच्याकडून हे 500 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुमच्या पण बिझनेसमध्ये उत्तरोत्तर प्रगती होईच या ब्राह्मण देवाच्या चरणी, या सत्यनारायणाच्या चरणी प्रार्थना करते. कुमार ना पियुष गोळवणकर यांच्याकडून हे 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करते. धन्यवाद. हा तुझ्याकडून मी कुमारच बोलले. हे माका सांगतात लग्न झालेलो असतो म्हणून. त्या बिचाऱ्याच्याकडे लग्न करता. हा कौस्तुभ गोळवणकर. तू नाही बाबा कौस्तुभ. लपडेवाले कौस्तुभ गोळवणकर यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करते. धन्यवाद. एक आई वडिलांवर गाणं घेण्याचा प्रयत्न करते. आईचे मोल कसे लावाल, बाबांचा त्याग कसा मोजाल. आईचे मोल कसे लावाल, बाबांचा त्याग कसा मोजाल. कसा लावाल तुम्ही अंदाजा. कसा लावाल तुम्ही अंदाजा. आईने देह तुझा घडविला, बाबाने कष्टाने तो वाढविला. आईने केले तुला संस्कार, बाबाने पेलला तुझा भार. आईने घास तुला भरविला, बाबाने देह त्याचा झिजविला. आई ती जागली किती रात, बाबाने जोडले किती हात. पांग फेडशील कसे दोघांचे, पांग फेडशील कसे दोघांचे. मोल लावशील कसे प्रेमाचे. पांग फेडशील कसे दोघांचे. मोल लावशील कसे प्रेमाचे. कुणी मिळेल तू तुझ्या पाजा. कसा लावाल तुम्ही अंदाजा. रुपावली घेते त्याआधी या मंडळासाठी 2 शब्द की पत्ते जरी 52 असले तरी पिसणारा मात्र एकच असतो. पत्ते जरी 52 असले तरी पिसणारा मात्र एकच असतो. एक्के जरी 4 असले तरी जिंकणारा मात्र एकच असतो. हवा कुणाचीही असो, हवा कुणाचीही असो, नाद फक्त भालेकरवाडी ग्रामस्थांचाच असतो. नाद फक्त भालेकरवाडी ग्रामस्थांचाच असतो बघा. बोराळवाडी महिला मंडळ, वराडकर, काटकर, सरमळकर, चव्हाण, माडिये ह्या बक्षीस भर्या यांच्याकडून 200 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
आदरणीय श्री चंद्रकांतजी परब यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पद्मगदा शंख चक्र पद्मगदा गरुडा सहित तू गोविंदा गरुडा सहित तू गोविंदा नाम तुझे बरवेगा शंकरा नाम तुझे बरवेगा शंकरा नाम तुझे बरवेगा शंकरा शंकरा हर हर
देवा हर हर बर्वेगा देवा शंकरा 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 शंकरा